ब्रेकिंग न्यूज। रावलापानी येथे दुहेरी शोकांतिका, पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या। तळोदा तालुक्यातील रावलापानी गावात घडलेल्या एका दुर्दैवी घटनेने परिसरात खळबळ उडवली आहे। अनिल सुभाष पावरा वय 30 याने आपल्या पत्नी मनीषा अनिल पावरा वय 27 हिची हत्या करून नंतर स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे। मिळालेल्या माहितीनुसार अनिल पावरा हा काही काळापासून मानसिक आजाराने त्रस्त होता। त्याच्या या आजारामुळे त्याच्या वर्तनात अस्थिरता निर्माण झाली होती। याच अवस्थेत त्याने पत्नी मनीषा ही कपडे धुण्यासाठी नदीवर गेली असताना हिच्यावर दगडाने हल्ला करून तिचा खून केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे। सदर घटना एका महिलेने पाहिली असता त्याने तेथून पळ काढला व त्यानंतर भीतीपोटी किंवा मानसिक तणावातून त्याने आत्महत्येचा मार्ग स्वीकारला आहे। घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक राजन मोरे यांनी घटनास्थळी भेट घेऊन सखोल पाहणी केली। दळगाव तालुक्यातील शेलकोई येथून मुलीचे नातेवाईकांना बोलावून विचारपूस करत पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला असून पुढील तपास सुरू आहे। दोघांचे शव तळोदा उपजिल्हा रुग्णालयात आणण्याचे काम सुरू असून शवविच्छेदन अहवालानंतर घटनेबाबत अधिक माहिती स्पष्ट होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले। या घटनेमुळे रावलापानी गावासह संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे। तरुण दाम्पत्याच्या मृत्यूमुळे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे।